we are going to start a new point equation of wave. Before we study the point equation of wave, we know that quantity is related to waves. Some quantity is related to waves. आता ह्या वेव्हच्या कोणत्या क्वांटिटी आहेत तर सपोज the wave traveling in positive x direction and particles are vibrate up and down. This is mean position. This y represent displacement of particle, x represent wave, displacement of wave. Wave travel in right direction. Right. First quantity is amplitude. The maximum displacement of particle from its mean position is called as amplitude. This is the amplitude. Maximum displacement of particle from its mean position is called as amplitude. Maximum displacement of particle from its mean position म्हणजे starting mean position. Second, wavelength. Amplitude ला काय म्हणायचं तर कॅपिटल A. Wavelength denoted by letter lambda. Wavelength means the distance between two particles are in same phase. The distance between two particles are in same phase is called as wavelength. The distance between two particles, the distance between two particles are in same phase is called as wavelength. किंवा नावाप्रमाणेच एका वेव्हच्या लेंथला काय म्हटलं जातं वेव्हलेंथ म्हटलं जातं. किंवा द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वन वेव्ह इज कॉल्ड एज वेव्हलेंथ. थर्ड पिरियड किंवा पहिला घेऊया आपण एक ऑसिलेशन कधी पूर्ण होते तर एक ऑसिलेशन त्या पार्टिकलचं पूर्ण होणार म्हणजेच काय तो पार्टिकल एक पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून तो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट करणार नंतर तो मीन पोझिशन पर्यंत येणार नंतर तो निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट करणार. म्हणजे एक पार्टिकलची जी ऑसिलेशनची स्थिती असते म्हणजे ती स्थिती म्हणजेच काय येणार आहे तुमचा वन सायकल ऑफ वेव्ह. वन सायकल ऑफ वेव्ह इक्वल टू वन ऑसिलेशन म्हणजेच एक ऑसिलेशन म्हणजेच ह्या वेव्ह मध्ये एक क्रिस्ट आणि एक ट्रक. एक क्रिस्ट म्हणजेच त्या पार्टिकलची पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट हा भाग आणि ट्रक म्हणजेच त्या पार्टिकलची निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. वन सायकल ऑफ वेव्ह इक्वल टू वन ऑसिलेशन आणि वन ऑसिलेशन त्याचा फेज किती असणार आहे 2 पाय रेडियन. आता 2 पाय रेडियन म्हणजे स्टुडंट्स काय तर इथे असणाऱ्या त्या वेव्हच्या पार्टिकलचा फेज 0 असणार. इथे असणाऱ्या त्या वेव्हच्या पार्टिकल्स काय त्याचा फेज किती असणार आहे पाय बाय 2. ह्या पॉइंट मध्ये फेज पाय असणार ह्या पॉइंट मध्ये फेज 2 पाय असणार. म्हणजेच एका वेव्हचा फेज डिफरन्स किती असणार आहे तो 2 पाय रेडियन असणार. हे लक्षात ठेवा एका वेव्हचा फेज 2 पाय रेडियन. परत इथे किती असणार 3 पाय इथं 4 पाय म्हणजेच इथं एक वेव्हची सायकल पूर्ण होणार 4 पायच्या ठिकाणी 2 सायकल पूर्ण होणार आहे. म्हणजेच वन सायकल ऑफ वेव्ह इक्वल टू वन ऑसिलेशन इक्वल टू 2 पाय रेडियन. थर्ड क्वांटिटीज आपण बघणार आहे टाइम पिरियड.
टाइम पिरियड capital T, time taken by complete one oscillation, time taken by complete one oscillation, एक ऑसिलेशन पूर्ण करण्याकरता जो लागणारा कालावधी असतो त्याला काय म्हटलं जातं, टाइम पिरियड ऑफ वेव्ह. फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह, frequency means number of oscillation per unit time, number of oscillations. Frequency formula लिहूया आपण n equal to number of oscillation per second. एका सेकंदामध्ये किती ऑसिलेशन झाली त्याला काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह पर सेकंद. फिफ्थ क्वांटिटीज, angular velocity, omega equal to 2 pi upon t, और दूसरा फॉर्मूला त्याचा ओमेगा इक्वल टू 2 pi 1 upon t means n. This is, it is termed as angular velocity and angular frequency सुद्धा म्हटलं जातं angular frequency. आता angular frequency म्हणजे काय की अँगल बेड ऑन 1 सेकंद, एका सेकंदामध्ये अँगल त्या वेव्हचा किती होतो त्याला म्हटलं जातं angular frequency ओमेगा इक्वल टू 2 pi n. 6 velocity of wave, distance traveled by one wave, हे डिस्टन्स कोणाचं येणार तर एका वेव्हचं डिस्टन्स येणार, वन वेव्ह. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वन वेव्ह डिवाइडेड बाय टाइम, देयरफॉर v इक्वल टू काय येणार आहे, लॅम्बडा डिवाइडेड बाय t, 1 upon t means n लॅम्बडा. दिस इज द वेलोसिटी ऑफ वेव्ह. फर्स्ट बघा, एम्प्लिट्यूड म्हणजे काय तर त्या पार्टिकलची मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट कोणापासून तर मेन पोझिशन पासून, त्याला आपण a म्हणतो. वेव्हलेंथ म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल आर इन सेम फेज इज कॉल्ड एज वेव्हलेंथ, किंवा एका वेव्हच्या लेंथला काय म्हटलं जातं, वेव्हलेंथ म्हटलं जातं. थर्ड क्वांटिटीज काय ना, टाइम पिरियड, टाइम टेकन बाय कंप्लीट वन ऑसिलेशन, एक ऑसिलेशन त्या पार्टिकलचा पूर्ण होतो त्याचा कालावधी जेवढा आहे त्याला म्हणायचं टाइम पिरियड. म्हणजे एक सायकलचा वन सायकल ऑफ वेव्ह इक्वल टू वन ऑसिलेशन इक्वल टू 2 pi रेडियन. तो पार्टिकल व्हायब्रेट होत असताना एक ऑसिलेशन पूर्ण केले की त्याची एक सायकल त्या वेव्हची होते, त्याचा फेज डिफरन्स किती असणार आहे, 2 pi रेडियन असणार. फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह, नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा इक्वल टू 2 pi upon t, म्हणजे t या टाइम पिरियडला फेज डिफरन्स किती असणार आहे, 2 pi. म्हणजे टाइम पिरियड एवढा एका वेव्हचा टाइम पिरियड, मग t एवढ्या टाइम पिरियडला लॅम्बडा एवढा डिस्टन्स, म्हणजेच वन वेव्ह करस्पॉन्ड्स टू लॅम्बडा करस्पॉन्ड्स टू t करस्पॉन्ड्स टू 2 pi रेडियन. म्हणजे एका वेव्हची लेंथ लॅम्बडा, टाइम पिरियड t आणि फेज डिफरन्स किती येणार आहे त्याचा 2 pi रेडियन. नंतर angular velocity omega equal to 2 pi by t and angular frequency equal to omega 2 pi n. फ्रिक्वेन्सी म्हणजे n आहे इथं, पिरियडच्या फॉर्म मध्ये ही वेलोसिटी येणार 2 pi upon t. आणि वेलोसिटी ऑफ वेव्ह इक्वल टू, जनरली वेलोसिटीचा फॉर्म्युला काय येणार स्टुडंट्स, डिस्टन्स अपॉन टाइम. तेच फक्त वेव्हच्या फॉर्म मध्ये आपण घेतलं, डिस्टन्स इक्वल टू डिस्टन्स कोणाचं, वन वेव्हचं डिवाइडेड बाय टाइम, v इक्वल टू n लॅम्बडा. सेकंड पुढची काय क्वांटिटीज, प्रोपेगेशन कॉन्स्टंट, k, इट इज डिनोटेड बाय लेटर काय येणार आहे, k. चेंज इन फेज पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज प्रोपेगेशन कॉन्स्टंट. आता ह्या याच्यावरूनच आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो. चेंज इन फेज म्हणजे k इक्वल टू एका वेव्हचा फेज 2 pi डिवाइडेड बाय काय येणार आहे, पर युनिट लेंथ, म्हणजे
वेव्हची लेंथ किती येणार आहे लॅम्बडा. म्हणजेच लॅम्बडा एवढ्या डिस्टन्सला फेज डिफरन्स किती येणार लेंथला 2 पाय रेडियन. तर 1 मीटरला किती आपण घेतलं तर k इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. दिस इज कॉल्ड एज प्रोपेगेशन कॉन्स्टंट. It is also written as 2 pi 1 upon lambda means 1 upon lambda. This is 2 pi 1 upon lambda means lambda bar. And this lambda bar is called as wave number. Reciprocal of wavelength is called as wave number. It is termed as wave number. This propagation constant in terms as wave number k equal to 2 pi lambda bar. Lambda bar means wave number. It is the reciprocal of wavelength. Propagation constant झाला. त्या सगळ्या अगोदर आपल्याला ह्या इक्वेशन ऑफ वेव्ह काढण्यासाठी त्या सगळ्या टर्म्स आपल्याला माहित पाहिजे, क्वांटिटीज माहित पाहिजे. एम्प्लिट्यूड मीन्स a, वेव्हलेंथ लॅम्बडा, नोटिफिकेशन बघा, टाइम पिरियड t, फ्रिक्वेन्सी n, angular velocity omega. This omega can be written as angular frequency, velocity v आहे, जसं v वापरायचा. प्रोपेगेशन कॉन्स्टंट k. ह्या टर्म सगळ्या आपल्याला इक्वेशन ऑफ वेव्हला लागणार आहे, त्या अगोदर माहित पाहिजे. आता आपण इक्वेशन ऑफ वेव्ह काढूया. हे इक्वेशन ऑफ वेव्ह एक्सप्रेस करत असताना आपल्याला परत let us consider the wave traveling in positive x direction. This is x axis, this is y axis, and wave moves in right direction. The particles are vibrate in different phase. Particles are vibrate in different phase. This is 0, pi, 2 pi phase, 3 pi, 4 pi. 4 pi. आता इक्वेशन ऑफ वेव्ह पहिल्यांदा काढण्यासाठी ह्या वेव्ह मध्ये कॉन्स्टंट टर्म्स आपल्याला बघायचे. पहिला कॉन्स्टंट काय येणार आहे तर ही एक वेव्ह काय आहे तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. ही वेव्ह काय आहे तर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. मग ह्या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं की एम्प्लिट्यूड सेम, पिरियड सेम, फ्रिक्वेन्सी सेम. त्यामुळे ह्या वेव्ह मध्ये आणि इट शोज सिंपल हार्मोनिक मोशन. पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन. त्यामुळे ह्या वेव्ह मध्ये पहिल्यांदा एक एम्प्लिट्यूड a इज एम्प्लिट्यूड ऑफ वेव्ह. lambda wavelength of wave, t time period of oscillations, period of wave, v velocity of wave, omega angular frequency, 2 pi upon t or 2 pi n. angular frequency नंतर आत्ताच आपण ह्या बघितलेल्या a, लॅम्बडा, t, v, ओमेगा. प्रोपेगेशन कॉन्स्टंट k, त्याचा फॉर्म्युला काय येणार 2 पाय अपॉन लॅम्बडा. दिस इज चेंज इन फेज पर युनिट लेंथ. k and last initial phase. आता इनिशियल फेज म्हणजेच काय तर त्या वेव्हचा स्टार्टिंग पॉइंट. इथे इनिशियल फेज हा मीन पोझिशन पासून आहे, त्यामुळे त्याचा ती टर्म काय झाली कॉन्स्टंट झाली. ह्या टर्म ह्या सगळ्या a, लॅम्बडा, t, ओमेगा, v, k आणि फाय
फाय मीन्स इनिशियल फेज. ह्या सगळ्याच्या सगळ्या टर्म्स ह्या वेव्ह मध्ये काय असणार आहेत, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट टर्म्स इन दिस वेव्ह. ह्या सगळ्या टर्म काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहे. आता व्हेरिएबल कोणत्या टर्म्स ह्यातल्या वेव्ह मधल्या स्टुडंट्स, तर ते आपण शोधायचं आहे की व्हेरिएबल ह्या सगळ्या आता कॉन्स्टंट झाल्या आहेत. एम्प्लिट्यूड, दिस इज written as a. Lambda means the distance between two particles are in same phase. A, lambda आणि t झाले की v पण कॉन्स्टंट येणार. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट येणार, प्रत्येकाचा टाइम पिरियड सेम येणार, प्रत्येकाची वेव्हलेंथ सेम येणार, त्यामुळे k कॉन्स्टंट येणार. आणि इनिशियल फेज आपण स्टार्टिंग जिथून जी वेव्ह स्टार्ट झाल्या त्याचा फेज किती असणार आहे, तर 0, त्यामुळे इनिशियल फेज सुद्धा काही आपण घेतलं कॉन्स्टंट घेतलं. ह्या सगळ्या टर्म काय झाल्या, कॉन्स्टंट. आता व्हेरिएबल्स बघायचे. ह्या वेव्ह मध्ये व्हेरिएबल कोणते आहेत ते आपण फाइंड आउट करणार आहोत. मग व्हेरिएबल टर्म कोणत्या, तर पहिल्यांदा दिस वाय ॲक्सिस रिप्रेझेंट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ऑफ दॅट वेव्ह. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल म्हणजे हा वाय ॲक्सिस काय दर्शवतो, तर त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट दर्शवतो. आणि एक्स ॲक्सिस काय आहे, तर एक्स ॲक्सिस हा रिप्रेझेंट दोन प्रकारे आपल्याला करता येतो. एक तर डिस्टन्स आणि दुसरं काय, टाइम. हा दोन प्रकारे रिप्रेझेंट करता येतो. पहिल्या प्रकारे आपण जर बघितलं डिस्टन्स, तर परत लेट अस कन्सिडर ए वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह डायरेक्शन with initial phase 0. Then this x axis represents distance and this y axis represents already displacement of particle. आता ह्या वेव्ह मध्ये पहिले काय झालं की डिस्प्लेसमेंट वर्सेस डिस्टन्स झालं. म्हणजेच प्रत्येकाचं इथं काय सांगितलं आपण, फेज डिफरन्स वेगळा x नुसार प्रत्येकाचा पार्टिकलचा हा x काय असणार आहे, बदलणार. ह्या पार्टिकलचा x काय असणार, हा x1 असेल, तर ह्या पार्टिकलचा काय असणार आहे, डिस्टन्स हे x2 डिस्टन्स न तो लांब असणार आहे ह्या मेन पोझिशन पासून. म्हणजेच इथं डिस्टन्स बदलणार आहे. इथं काय होणार आहे, डिस्टन्स व्हेरी होणार आहे आणि t कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच आपण एक वेव्ह पाण्यामध्ये वेव्ह बघितली आणि त्या क्षणी आपण जर फोटो काढला त्याचा, तर फोटो काढण्याचं म्हणजे काय झालं की इथं टाइम कॉन्स्टंट झाला आणि प्रत्येक पार्टिकलचा x हा व्हेरी झाला. ही एक आपण रिप्रेझेंट करू शकतो की x रिप्रेझेंट्स डिस्टन्स. आता दुसऱ्या प्रकारे आपल्याला हा x रिप्रेझेंट करायचा आहे टाइम नुसार. म्हणजे परत टाइम नुसार कसा करणार आहे, तर ज्यावेळी तुम्ही ती वेव्ह बघणार त्यावेळी ही डिस्प्लेसमेंट वरती कितीने गेली आणि खाली कितीला आली, किती सेकंदात आले. म्हणजेच हा क्रिस्ट कधी तयार झाला आणि ट्रब कधी तयार झाला, किती सेकंदात तयार झाला, हे आपण दुसऱ्या ग्राफ मध्ये बघणार आहे. म्हणजेच काय झालं की पहिल्यांदा वेव्ह ही 0 पोझिशन आहे. इथं आपण हे 1 2 3 4 5 6 7 8. आता इथं काय करायचं, इथं डिस्टन्सचा विचार केला त्यावेळी टाइम काय झालं, कॉन्स्टंट झालं. आता त्या पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही पॉझिटिव्ह, समजा 0 1 सेकंदाला तो काय झाला, त्याची डिस्प्लेसमेंट एवढी झाली. 2 सेकंदाला तो मीन झाला. परत 3 सेकंदाला त्याची निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली. 4 सेकंदाला ह्या इथे आला. परत 5 सेकंदाला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली. परत 6 सेकंदाला ह्या पॉइंट आला. 7 सेकंद मध्ये काय येणार, इथं निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट झाली. लक्षात घ्या. आणि मग ह्याचा आपण ग्राफ काढला तर काय येणार आहे, इथं दिस ग्राफ रिप्रेझेंट्स एक्स ॲक्सिस रिप्रेझेंट काय येणार आहे, टाइम. दोन्हीचे हे वेव्हचं स्ट्रक्चर काय आहे, इथं सेम आहे तसं स्ट्रक्चर आहे. मात्र इथं डिस्प्लेसमेंट वर्सेस डिस्टन्स आणि इथं काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम. डिस्प्लेसमेंट स्ट्रक्चर दोन्हीचं सेम आहे. मात्र काय झालं, इथं डिस्टन्स व्हेरी झालं, इथं टाइम व्हेरी झालं आणि डिस्टन्स कॉन्स्टंट आहे.
डिस्टन्स आपण इथे विचारच केलाय म्हणजे एक्स कॉन्स्टंट. स्ट्रक्चर मात्र दोन्हीचं सेम आलं, मात्र इथं टाइम व्हेरी झाला, डिस्टन्स कॉन्स्टंट आलं. आणि ह्या पहिल्या ग्राफ मध्ये डिस्टन्स व्हेरी झालं, टाइम कॉन्स्टंट आलं. हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि तेच इथं आपण घेणार आहे एक्स मध्ये. मग आता ह्या वेव्हचं इक्वेशन काय, तर पहिल्या ग्राफच्या वेव्हचं इक्वेशन की डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल y इक्वल टू a sin kx. ज्यावेळी काय असणार, टाइम कॉन्स्टंट असणार. टाइम काय असणार, t इज कॉन्स्टंट. t इज कॉन्स्टंट. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. मात्र इथं काय की डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम असेल त्यावेळी इक्वेशन काय आलं, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, ते इक्वेशन काय आलं y इक्वल टू a sin kx. आणि ह्या ग्राफ मध्ये y इक्वल टू, हे इक्वेशन माहिती आहे का स्टुडंट, बघा ऑसिलेशन मध्ये झालेलं आहे की डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय येणार स्टुडंट, x इक्वल टू 0. मग इक्वेशन काय येणार, y इक्वल टू a sin ओमेगा t. ओमेगा t हियर x कॉन्स्टंट आहे. x कॉन्स्टंट म्हणजे x 0 घातलेला आहे आपण. डिस्प्लेसमेंटच झाली नाही मीन पोझिशन पासून पार्टिकलची. मीन पोझिशनला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट ही 0 येणार, x इथं काय झाला कॉन्स्टंट आला, y इक्वल टू a sin ओमेगा t. दोन इक्वेशन लक्षात ठेवा की ज्यावेळी हा पार्टिकल डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल वर्सेस डिस्टन्स असेल त्यावेळी इक्वेशन त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय येणार आहे त्याची a sin kx. आणि ज्यावेळी डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम असेल त्यावेळी डिस्टन्स कॉन्स्टंट असणार, त्यावेळी त्याचे इक्वेशन काय येणार, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल y इक्वल टू a sin ओमेगा t. हियर x इज कॉन्स्टंट. म्हणजे दोन्ही व्हेरिएबल असेल तर आपण इथे लिहू शकतो दिस x एक्सिस रिप्रेझेंट स्मॉल x t. स्मॉल x t. मग ह्या वेव्ह मध्ये आपण व्हेरिएबल लिहू शकतो की एक x सेकंड t and y. x म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑफ वेव्ह किंवा डिस्टन्स, t हे कोणतं येणार तर इन्स्टंटेनियस टाइम, त्या वेळेच्या क्षणात ते म्हणजे तुमचं काय येणार इन्स्टंटेनियस टाइम. आणि y म्हणजे काय येणार डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. त्या हे x t आणि y काय नाही तर ह्या वेव्ह मध्ये बदलणार आहे. आणि हे सगळ्या टर्म a लॅम्बडा t v ओमेगा k आणि phi हे काय येणार आहे कॉन्स्टंट येणार. हे मात्र बदलणार, लक्षात ठेवा व्हेरिएबल बदलणार आपण म्हणले की दोन्ही ह्याला, आणि तेच आपण दोन्ही ॲट ए टाइम घ्यायचं. म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल वर्सेस x और t दोन्हीही बदलणार ॲट ए टाइम. एकाच वेळी दोन्ही बदललं म्हणून आपण इथं काय लिहिलं x आणि t. ह्याचाच अर्थ तुम्ही मॅथ्स मध्ये काय म्हणता y इज फंक्शन ऑफ x अँड t. y इज फंक्शन ऑफ x अँड t. याचा अर्थ काय की दोन्ही ॲट ए टाइम बदलतात, x पण व्हेरी होतो t पण व्हेरी होतो. आता इथं कसं हा x आहे, जर समजा हा इथे एक पार्टिकल आपण घेतला p ह्या वेव्हवरती, तर ह्या p पार्टिकलचा डिस्टन्स मीन पोझिशन पासून किती आहे, समजा आपण ही x1 घेतली. परत दुसरा पार्टिकल घेतला p आहे x1 हे डिस्टन्स आपण कन्सिडर केले, त्यावेळी त्याचा टाइम पिरियड किती येणार, टाइम किती येणार t1. इन्स्टंटेनियस टाइम t1 येणार. दुसरा पार्टिकल जर तुम्ही इथे घेतला, हा p1 घेतला, हा इथं काय घेतला p2 घेतला, तर दुसऱ्या पार्टिकलचा डिस्टन्स किती येणार परत x2 येणार. आणि त्याचा टाइम पिरियड एवढा राहील का t इन्स्टंटेनियस टाइम किती राहील, हा समजा आपण हे इथे घेतला t2 येणार. म्हणजे जर जसं हे डिस्टन्स पण बदलत जातं तसं हा टाइम पण बदलत जातो. ह्याचाच अर्थ काय y इज फंक्शन ऑफ x अँड t. मग आता ह्या इक्वेशन वरून आपण काय करायचं आहे वेव्हचं इक्वेशन तयार करायचं आहे. मग सेपरेटली आपण दोन्हीचे घेतलेलेच आहे की डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, त्यावेळी इक्वेशन तयार आहे y इक्वल टू a sin kx. आणि डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम असेल त्यावेळी काय आलंय y इक्वल टू a sin ओमेगा t. आणि ॲट ए टाइम दोन्ही आहे त्यावेळी काय करणार, हे दोन इक्वेशन आहे ते काय करायचे कंबाईन करायचे. म्हणजेच काय ना हे इक्वेशन
y इक्वल टू a sin kx. आता kx मध्ये काय येणार आहे, kx हे व्हेरिएबल टर्म झाली, ओमेगा टी व्हेरिएबल, ते एकत्र करायचं. a sin kx प्लस a sin काय येणार आहे, ओमेगा टी. ऍडिशन केली. मात्र ह्यामध्ये y इक्वल टू a sin कॉमन येणार आणि kx. आता इथं काय करायचं आहे, तर दोन्हीची ऍडिशन आपण केली, मात्र इथं निगेटिव्ह साइन द्यायचे, ओमेगा टी. y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी. आता मायनस कसं आला, तर इथं तुम्ही जरी म्हणलं तर हे मायनस घ्यायचे, ऍडिशन कंबाईन करायची इक्वेशन, मात्र इथं निगेटिव्ह साइन द्यायचं. तर हे निगेटिव्ह साइन का द्यायचं, तर ही वेव्ह पहिल्यांदा सांगितलं आपण की दिस वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. आणि पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन म्हणजे समजा हा पार्टिकल ए आहे, हा पार्टिकल बी आहे. मग ए पार्टिकलचा फेज आणि बी पार्टिकलचा फेज बघायचा. फेज न बी पार्टिकल आपण एक प्रॉपर्टी सांगितलेली, एक्सप्लेन केली आहे की एव्हरी सक्सिडिंग पार्टिकल लॅग्स बिहाइंड इन फेज विथ प्रिसिडिंग पार्टिकल. म्हणजेच पुढचा येणारा पार्टिकलचा फेज ह्या अगोदरच्या पार्टिकल पेक्षा फेजनं काय असणार आहे, तो ऑलवेज कमी असणार आहे. आणि कमी म्हणून इथं काय झालं, इथं निगेटिव्ह साइन आहे. काय समजलं, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट एव्हरी सक्सिडिंग पार्टिकल लॅग्स बिहाइंड इन फेज विथ प्रिसिडिंग पार्टिकल. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण ह्या वेव्हची डायरेक्शन पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये, त्यामुळं इथं निगेटिव्ह साइन आलं. आता हे इक्वेशन आपण दोन्हीचे कंबाईन केले की y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा t, where y is represent displacement of particle, a amplitude, k propagation constant, x displacement, omega means angular frequency, t instantaneous time. आता हे kx मायनस ओमेगा t झालं. दिस इज द इक्वेशन ऑफ काय येणार आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह इक्वेशन. मात्र ह्यामध्ये एक ऍडिशनल आहे, तर काय येणार ऍडिशनल, तर ही वेव्ह आपण काय सांगितल्या की मेन पोझिशन पासून ही वेव्ह ट्रॅव्हल होते, आपण सांगितली स्टार्टिंग पॉइंट. आता हीच वेव्ह जर ही वेव्ह जर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला ट्रॅव्हल होत असेल, तर त्यातले पार्टिकल म्हणजेच काय, डायरेक्शन असेल, डायरेक्शन ऑफ वेव्ह. आता निगेटिव्ह डायरेक्शन असेल तर हा पार्टिकल ए आहे, हा बी आहे. त्यावेळी पार्टिकलचा फेज काय असणार, आता इथं कमी आहे म्हणून सांगितलं, इथं बी आणि ए मध्ये फेजनं जास्त असणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालं, इथं हे इक्वेशन परत निघाल्या y इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा टी, प्लस ओमेगा टी. लक्षात घ्या की ही वेव्हची डायरेक्शन अशी असल्यामुळे हा फेजनं काय असणार, जास्त असणार आहे पुढचा. लक्षात घ्या, त्यामुळे इथं a sin kx प्लस ओमेगा टी लक्षात ठेवा. म्हणजेच वेव्ह ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह, पहिले इक्वेशन काय ना, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये, आणि वेव्ह ट्रॅव्हलिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये हे इक्वेशन येणार वेव्हचं निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये. निगेटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह फेज, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन मध्ये निगेटिव्ह फेज, मायनस ओमेगा टी, ओमेगा टी. आणि हे इक्वेशन तुमचं आहे ना प्रोग्रेसिव्ह वेव्हचं, y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी, y इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा टी. आणखी एक टर्म आपल्याला सांगायची आहे की समजा ही एक वेव्ह, मात्र ही वेव्ह इथून ट्रॅव्हल होते ह्या पॉइंट पासून. आता ह्या वेव्ह मध्ये ह्या वेव्ह मध्ये फरक आहे स्टुडंट, तर ह्या वेव्ह मध्ये पार्टिकल हा मेन पोझिशन पासून आहे, मात्र इथं काय झालं, हा मेन पोझिशन पासून ही वेव्ह कुठे गेली, एवढ्या अंतरावर, एवढं. तर ह्या याला म्हणायचं इनिशियल फेज, इनिशियल फेज. लक्षात घ्या, इथं फेज आपण कॉन्स्टंट टर्म घेतली त्यामुळे इथं आली नाही या इक्वेशन मध्ये. मात्र ज्यावेळी इथं इनिशियल फेज येणार त्यावेळी ती त्यात ऍड करायची किंवा मायनस करायची. मायनस कधी असेल तर ह्या बाजूने असेल तर, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट होत असेल तर. म्हणजेच इक्वेशन परत आपण लिहूया y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा टी प्लस और मायनस फाय.
फाय का तर दिस इज कॉल्ड एज इनिशियल फेज फाय. ही वेव्ह आपण मेन पोझिशन पासून ट्रॅव्हल झाल्याने एवढ्या अंतरावरती 0 पासून एवढ्या डिस्टन्स वरती झाली आणि दिस इज कॉल्ड एज फाय इज कॉल्ड एज इनिशियल फेज. परत प्लस और मायनस घातले ही वेव्ह आणि ह्या वेव्हला म्हणलं जातं आपल्या ह्या कर्वला म्हणलं जातं काय किंवा सायनोसॉइडल वेव्ह. आणि हे जे इक्वेशन आपण y इक्वल टू आपण काढलेलं आहे a sin ओमेगा t इक्वेशन आपण प्रूव्ह केले. तसंच हे इक्वेशन y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा t प्लस और मायनस फाय. हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ फेज इनिशियल फेज y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा t प्लस और मायनस फाय. जर निगेटिव्ह डायरेक्शन असेल वेव्हची तर काय ना y इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा t y इक्वल टू a sin kx प्लस ओमेगा t प्लस और मायनस फाय. फाय मीन्स इनिशियल फेज. मतलब प्रोग्रेसिव्ह मध्ये ह्या पहिल्यांदा आपण रिप्रेझेंट केले ह्या सगळ्या कॉन्स्टंट टर्म आहे आणि व्हेरिएबल टर्म कोणत्या की x t and y. x means distance of wave, t means instantaneous time and y is displacement of particle. आणखी एकदा बघा की लास्ट इक्वेशन y इक्वल टू a sin kx मायनस ओमेगा t हे ह्या वेव्हचं काय झालं इक्वेशन झालं.